नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, खमंग आणि पौष्टिक अशी जवसाची चटणी। ही चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि एकदा बनवून ठेवली की पोळी, भाकरी, वरण भात किंवा दह्यासोबत खायला खूप छान लागते। तर मी तुम्हाला थोडे जवसाचे फायदे सांगते। जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर्स आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात। या फायबरमुळे पचनक्रिया आणि नियमित डायजेशनला मदत होऊ शकते। ओमेगा 3 प्रकारचे हृदयाला आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते। यामध्ये असलेले लिनॅन्स हे वनस्पतीजन्य अँटीऑक्सिडंट्स आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी जवस भाजून घेत आहे। तर बाजारात रोस्टेड जवस पण भेटतं, तुम्ही ते आणले तरीही चालेल। जवसाचा असा तडतड आवाज येईपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत आणि मंद आचेवर भाजायचे। भाजून झाल्यानंतर एका प्लेटीत आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणेही भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती आपल्याला सगळे जिन्नस भाजायचे आहे, जास्त फुल आचेवरती भाजायचे नाही। तर आता आपले शेंगदाणेही भाजून झाले आहेत। मी लसूण पाकळ्या सोलून ठेवल्या आहेत। थोडेसे आता मी जिरेही भाजून घेते। तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही तिचाही वापर करू शकता। तर जिरेही मी काढून घेतले आहेत। आता आपण कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये ओलावा राहणार नाही। आता सगळं भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। त्यामध्ये मी थोडेसे मीठ आणि लाल तिखट ॲड करून घेणार आहे। आपण इथे हिरव्या मिरच्या नाही यूज करत आहे, त्यामुळे मी मिरची पावडरचाच यूज करत आहे। थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पण मी ॲड केली आहे, त्यामुळे छान असा कलर येतो आपल्या चटणीला। आणि भाजलेला कढीपत्ता, तर हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहे। मीठ मी शेवटी ॲड करणार आहे, तुम्ही आत्ता वाटताना ॲड केले तरीही चालेल। हे आता आपल्याला सगळं बारीक किंवा थोडंसं जाडसर आपल्या आवडीनुसार वाटून घ्यायचं आहे। तर आता उरलेली चटणीही मी वाटून घेते आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। तर आपली खमंग, झणझणीत आणि पौष्टिक जवसाची चटणी तयार झाली आहे। खूपच इन्स्टंट 5 मिनिटाच्या आत आपली जवसाची चटणी ही तयार होते आणि ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि गरजेनुसार थोडी थोडी खाऊ शकता। पाहू शकता खूप छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे। तर गरम गरम भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत ही चटणी नक्की करून बघा। अगदी सोप्या पद्धतीने बनते ही खमंग जवसाची चटणी। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।